शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी वैभव ढाकणे, आनंद ॲग्रो केअर प्रतिनिधी। आज मी आलो आहे टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आणि मित्रांनो आपण बघू शकता ही जी टोमॅटोची फील्ड आहे यामध्ये आर्यमान ही व्हरायटी लावलेली आहे। आणि मित्रांनो आर्यमान ही जी व्हरायटी आहे टोमॅटोची ही सेमिनिस कंपनीची व्हरायटी आहे आणि ही जी व्हरायटी आहे ही लवकर तोडणीस येणारी व्हरायटी आहे। म्हणजेच एक 55 ते 60 दिवसामध्ये जे आहे आपल्याला ही व्हरायटी तोडणीस येणार आहे। तर मित्रांनो टोमॅटो पिकामध्ये जे आहे पहिल्या 1 ते 30 दिवसामध्ये जे आहे आपल्याला टोमॅटो पिकामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असते आपल्या टोमॅटो पिकाची, म्हणजेच शाखीय वाढ होत असते। आणि त्यानंतर जे आहे 30 ते 50 दिवसामध्ये फ्लावरिंग लागत असते आणि 50 ते 70 दिवसामध्ये जे आहे आपले फळ तयार होऊन तोडणीसाठी रेडी होत असते। तर मित्रांनो ह्या पहिल्या लागवड केल्याच्या नंतर पहिल्या 1 ते 30 दिवसामध्ये जे आहे ते आपल्याला आपल्या पिकासाठी ड्रेंचिंग असेल किंवा ड्रिप ॲप्लिकेशन असेल हे देणं खूप महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टोमॅटो पीक लागवड केल्याच्या नंतर पहिल्या 12 दिवसामध्ये जे आहे ड्रेंचिंग आणि ड्रिप ॲप्लिकेशन कशा पद्धतीने नियोजन करावं टोमॅटो पिकामध्ये ते आपण बघणार आहोत। तर यामध्ये जे आहे आपण टोमॅटो पीक लागवड केल्याच्या नंतर 3 दिवसांनी जे आहे आपल्याला पहिली ड्रेंचिंग द्यायची आहे। तर त्यामध्ये जे आहे आपल्याला बुरशीनाशक, कीटकनाशक आणि ह्युमिक ॲसिड वापरणं खूप गरजेचं आहे। कारण की सुरुवातीला जे आहे लागवड केल्याच्या नंतर आपल्या टोमॅटो पिकामध्ये जे आहे पांढऱ्या मुळांची वाढ होत असते। त्यासाठी जे आहे आपल्याला एक ह्युमिक ॲसिड देणं खूप गरजेचं आहे। आणि शिवाय जे आहे आपण लागवड केल्याबरोबर जे आहे आपल्या जमिनीमध्ये हानिकारक बुरशीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला दिसून येऊ शकते। त्यामुळे जे आहे आपलं पिकामध्ये जे आहे टोमॅटो पिकामध्ये मर असेल किंवा डम्पिंग ऑफचा प्रॉब्लेम आपल्याला दिसू शकतो। त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे। तर 3 दिवसांनी जे आहे लागवड केल्याच्या नंतर आपल्याला कीटकनाशकामध्ये ॲक्ट्रा जे आहे आपल्याला 100 ग्रॅम, त्याच्यानंतर झेलोरा बुरशीनाशकामध्ये 80 मिली आणि रूटफास्ट जे आहे आपल्याला ते एक 500 ग्रॅम आनंद ॲग्रो केअरचं वापरायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर जे आहे 7 दिवसांनी आपल्याला दुसरी ड्रेंचिंग करायची आहे, ती आपल्याला 200 लिटर पाण्यासाठीच करायची आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला 1261 मॅग्नेशियम 1261 जे आहे आपल्याला ते 2 किलो वापरायचं आहे, मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आणि लिग्नोफर्ट जे आहे ते आपल्याला 1 लिटर याप्रमाणे वापरायचं आहे। तर मित्रांनो ही सर्व ड्रेंचिंग जे आहे आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी करायची आहे। त्यामध्ये जे आहे आपल्याला प्रति झाड एक 10 ते 20 मिली आपल्याला प्रति झाड जे आहे हे द्रावण द्यायचं आहे। त्याचबरोबर ही जी दुसरी ड्रेंचिंग आहे 1261 मॅग्नेशियम सल्फेट आणि लिग्नोफर्ट, तर यामध्ये जे आहे आपल्या नत्रस्फुरद यांची पूर्तता होऊन जे आहे मॅग्नेशियम सल्फेट यामुळे जे आहे आपल्याला आपल्या टोमॅटो पिकामध्ये जे आहे जे आपण म्हणतो की अन्नद्रव्य तयार होत असते त्यासाठी क्लोरोफिल निर्मितीसाठी जे आहे मॅग्नेशियम सल्फेट खूप गरजेचं आहे। आणि लिग्नोफर्टचं जे आहे ते आपल्या अन्नद्रव्य टाकल्याच्या नंतर जे आहे ते फिक्स न होता ते आपल्या पिकाला लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं अपटेक होण्यासाठी मदत करते। त्यासाठी आपल्याला लिग्नोफर्ट वापरणे खूप गरजेचं आहे। आणि तिसरी महत्त्वाची जी ड्रेंचिंग आहे तर यामध्ये जे आहे आपल्याला टफ फाईट 90 आणि आर्थोसिलिसिक ॲसिड वापरायचं आहे। कारण की मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटमध्ये जे आहे ती सिच्युएशन म्हणजे स्ट्रेस कंडिशनची आहे। कारण यावर्षी जे आहे तो पावसाळा खूप लांबलेला आहे आणि त्यामुळे जे आहे आपल्या पिकं जे आपण लावले टोमॅटो हे स्ट्रेस सिच्युएशनमध्ये असल्यामुळे आपल्याला तिसरी जी ड्रेंचिंग आहे ती टफ फाईट 90 आणि आर्थोसिलिसिक ॲसिडची करणं गरजेचं आहे। त्यामध्ये टफ फाईट 90चं ते प्रमाण आहे 1 किलो आणि आर्थोसिलिसिक ॲसिड जे आहे आपल्याला 500 मिली याप्रमाणे वापरायचं आहे। तर मित्रांनो ह्या ड्रेंचिंगचा ही जी ड्रेंचिंग आहे ही आपल्याला 10व्या दिवशी घ्यायची आहे। आणि 12व्या दिवशी जे आहे आपल्याला एक महत्त्वाचं ड्रिप ॲप्लिकेशन घ्यायचं आहे। त्यामध्ये जे आहे आपल्याला डॉक्टर बॅक्टो किट एक किट आणि ती किट जी आहे ती 800 ग्रॅमची असते। त्याचबरोबर जे आहे त्यासोबत इन्स्टाचिल झिंक 250 ग्रॅम आणि इन्स्टाचिल फेरस 250 ग्रॅम असं जे आहे आपल्याला हे कॉम्बिनेशन करून ड्रिप ॲप्लिकेशननं पर एकरी जे आहे आपल्याला सोडायचं आहे। तर याचे जे फायदे आहेत ह्या ड्रिप ॲप्लिकेशनचे तर यामध्ये जे आहे पहिलं सर्वप्रथम येते आपले डॉक्टर बॅक्टो किट। हे जे किट आहे ते 800 ग्रॅमचे येते आपल्याला। या किटमध्ये आपल्याला 4 घटक बघायला मिळतात। त्यामध्ये सर्वप्रथम जे आहे ते NPK कॉन्सर्शियम